ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। मी अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन टायगर यशस्वी झाले। उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान। सहा खासदार 2029ला धनुष्यबाणावर निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। तर खासदारांना निधी कमी पडू देणार नसल्याचं शिंदेंचं आश्वासन। बंडखोर खासदारांवर ठाकरेंची शिवसेना कारवाई करणार। लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबाबत पत्र पाठवलं जाणार, सूत्रांची माहिती। एकाही खासदारांना नोटिशीला उत्तर न दिल्यानं कारवाई होणार। फुटीर खासदारांच्या प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली। मला सांभाळलं पोरांना सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या किरण पावसकरांचं विधान वादात। नांदेडमध्ये फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून खासदार संजय जाधवांना अडवण्याचा प्रयत्न। ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। कुणी तुडवायला आल्यास जशास तसं उत्तर देणार। ऑपरेशन तुडवावरून नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या सेनेला इशारा। शिंदेच्या 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता। दीड वर्ष विभागून मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची सर्व आमदारांसोबत बैठक। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न, मात्र 4 आमदारांची बैठकीला अनुपस्थिती। खासदार नेमकं कोणत्या कारणामुळे फुटले? जनतेत जाऊन सांगा, आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा। उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांना सूचना। मुंबईत 24 तारखेला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। मवियाच्या सर्व आमदारांना तिन्ही नेते मार्गदर्शन करणार। गोकुळ गीते शिंदेच्या सेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार। भविष्यात शिंदेंनी जबाबदारी दिल्यास पार पाडणार। गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया। गोकुळ गीतेंकडून शिंदेच्या शिवसेनेच्याच नरेंद्र दराडेंचा पराभव। एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात आणि गद्दारी केली। मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली। पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाला न्यायालयाकडून स्थगिती। निकालाविरोधात मंदिर समितीची उच्च न्यायालयामध्ये धाव। उद्या आणि परवा दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार। पुण्यासह मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये मान्सून दाखल। राज्यात पुढील 48 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। राज्यातल्या विविध भागात जोरदार पावसाच्या सरी। पुणे, नागपूर, नाशिकसह अनेक जिल्ह्यात वरुणराजाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नाशिक जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस। चांदवडच्या भाटगावात शाळेच्या परिसरात पाणी साचलं। विद्यार्थ्यांवर पाण्यातूनच वाट काढण्याची वेळ।